नालासोपारा पूर्व येथील गालानगर शेजारी असलेल्या नागेला तलावात 18 वर्षीय सोहेल शेख या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वसई विरार महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। निष्काळजीपणाचा आरोप केलाय। नागरिकांच्या म्हणण्यानुसार नागेला तलावात यापूर्वीही बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्यात। वारंवार लेखी तक्रारी करूनही तलाव परिसरात संरक्षक कठडे, इशारा फलक, सीसीटीव्ही कॅमेरा, बचाव साहित्य तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही। नागरिकांनी अनेकदा या सुविधा करून देण्याची मागणी केली आहे, मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आलाय, मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। मैं सिक्योरिटी, मेरा नाम समीना हुआ, शेख समीना, मेरा भतीजा लगता है जो डूबा है। इधर सिक्योरिटी रहना चाहिए। इतना इतना बच्चा डूब रहा है, बड़ा डूब रहा है, मतलब क्या इधर डूब रहा है? गार्ड क्यों रहता है इधर? हर साल डूबता है इधर, साले साल बच्चा डूब रहा है। मेरे को भी छोटा छोटा बच्चा है, एक गो नहीं है, सबका बच्चा। मैं खुद 1 महीना पहले जो बारिश हुआ है तो मैं 5 बजे दिन को यहाँ आई हूँ, 3 बजे खोजते खोजते मैं 5 बजे यहाँ से गई हूँ बच्चा खोजने के लिए। चारों बगल ऐसे ही रहता है, इसमें कोई चेक नहीं है। सरकार का परवाही है यहाँ। मी नरेंद्र सिंग आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग अध्यक्ष नाही। आम्ही रोज इकडे येतो संध्याकाळी राऊंड मारायला, पण आम्ही किती पण बसतो नाही, जितके लहान लहान मुले आहेत सर्व इकडे मासे पकडायला येतात। आम्ही किती समजवतो की इकडे मासे पकडू नका म्हणून, पण ते लोक पकडतात। आणि काय माहिती त्यामध्ये काय आहे की ते यामध्ये काय सिक्युरिटी गार्ड पण आहे नाही। तो लहान मुले असं मासे मारतात, जवळ तिकडे जातात, यामध्ये उभा राहतात। तिकडं कोणी नाही पडू पण शकतो। तर इकडे सिक्युरिटीची खास गरज आहे। सिक्युरिटी पाहिजे, इकडे कॅमेरा पाहिजे। आपली भूमिका हेच आहे की आम्ही सांगतो की इकडे एक सिक्युरिटी गार्ड इकडे पाहिजे। आम्ही कंप्लेंट वगैरे पण दिले आहेत, इकडे कंप्लेंट वगैरे पण दिले आहे, पण काय महानगरपालिकेचं काय इकडे काय लक्षच नाही काय। कारण की सकाळी पहिले असं कळून येत नव्हतं इकडं की लहान मुले असं माशा मारायला वगैरे, पण आता खूप येतात माशा मारायला इकडं। नहीं, अगर यहाँ पर कोई सिक्योरिटी होता तो शायद बच जाता। एक बोट वोट भी होती तो उसको बचा सकते थे तुरंत। वो सिक्योरिटी तो है नहीं, इसलिए वो जो गया लड़का वो अक्सर आते हैं आप यहाँ? हाँ, हम तो सुबह शाम वॉक करना आते हैं यहाँ पर। क्या दिखता है यहाँ पर आने के बाद? आने के बाद क्या दिखता है कि एक सिक्योरिटी तो होनी चाहिए यहाँ पर। सिक्योरिटी बहुत जरूरी बच्चे है। लोग दिखते खेलते हो क्या? बच्चे बहुत हैं और छोटे छोटे बच्चे मच्छी मारते हैं, उन्हें कोई रोकता नहीं। कोई रोकने वाला नहीं? नहीं नहीं नहीं, हमें चाहिए मच्छी मारने वाले। नालासोपारा नागेला तलाव या ठिकाणी एका 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालेला आहे, पण त्याला जबाबदार महानगरपालिका आहे हे सिद्ध होत आहे। याचं कारण असं आहे, ज्या तलावा ठिकाणी मी उभा आहे इथे एक नाही असे अनेक लोक, लहान मुलं असतील, यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालेला आहे। कुठेतरी महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून कोट्यावधीचा बजेट टाकून तलावाची सुशोभीकरण केलं, शहराला सौंदर्यीकरण देण्याचा प्रयत्न केला। मात्र कुठेतरी जे नागरिक आहेत यांच्या जीवाशी खेळ ही महानगरपालिका करत आहे। असे किती बळी गेलेले असतील आणि अजून काही किती बळी जातील, त्यानंतरही महानगरपालिका जागी होणार आहे का? अनेक तक्रारी करून सुद्धा ही महानगरपालिका का लक्ष देत नाही याचा उत्तर आता लोक मागतायत। नेमकं या सगळ्या भूमिकेवर प्रशासन, पालिका काय नक्की करेल हेही पाहण्यासारखं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा।